सर्वांना सविनय जय भीम. महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये मी सहभाग घेतला होता. या सहभागामध्ये वॉर्ड क्रमांक 125च्या मतदारांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. ज्यांनी मला मतदान केलं त्यांचा. त्याचबरोबर 14 तारखेच्या रात्री जो सत्ताधारी पक्षांचा खळबळ चालू होता, पैसे वाटपांचा कार्यक्रम, तो त्यांनी यशस्वी करून त्यांची उमेदवारी जिंकवली. त्यांचे पण मनापासून त्यांच्या प्रयत्नाला यश मिळालं पैसे वाटून, तर त्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करतो. आणि ज्या आपल्या बंधूंनी या भगिनींनी पैशांसाठी आपलं मोलाचं मतदान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण आयुष्य घालून, पूर्ण आयुष्य प्राणपणाला लावून जे आपल्या भारतीयाला, प्रत्येक भारतीयाला मतदार अधिकार दिला होता, तो अधिकार त्यांनी फक्त 500 रुपयामध्ये विकला. तर त्या विकणाऱ्या मतदाराचं देखील मनापासून अभिनंदन करतो. कारण की तुमची किंमत तुम्ही स्वतः लावली 500 रुपयाची, हे बघून आनंद झाला. 500 रुपये 5 वर्षाने, 5 वर्षाचे 500 रुपये असं कडून तुम्ही लोकांनी तुमचं अमूल्य मतदान विकलं. परंतु त्या 500 रुपयामध्ये तुमचे किती दिवस चालणार आहेत हे तुम्ही विसरलात आणि ते 500 रुपये घेतले. असो, निवडणूक खूप चांगली झाली. निवडणुकीमध्ये EVMचा घोटाळा होता हेही सिद्ध झालं. कारण की निवडणूक आयोगाने ज्या काही याद्या प्रचलित केल्या होत्या त्या याद्यांमध्ये गोंधळ जाणवला. त्या प्रत्येक बूथ केंद्रामध्ये, मतदान केंद्रामध्ये गोंधळ जाणवला. आमच्या वॉर्ड क्रमांक 125मध्ये सकाळी 7:30 वाजल्यापासून ते 9:30-10 वाजेपर्यंत गोंधळ होता, मतदान झालं नाही. त्याचबरोबर 30% ते 40% जे कामाला जाणारा जो वर्ग होता तो रिटर्न मतदान न करता घरी निघून गेला, कामाला निघून गेला. तो टक्का घसरला. तर कुठेतरी निवडणूक आयोग अपयशी ठरली. EVMमध्ये बिघाड झाला. EVMमध्ये बिघाड झाल्यानंतर 9:30 वाजेपर्यंत त्यांचा प्रयत्न झाला. शेवटी त्यांनी फाडूचा उपयोग करून त्या EVMचा मतमोजणी केली. आणि ज्या आमच्या भावी नगरसेवकांनी इलेक्शन मतदान झाल्या 5:30 वाजता फटाकड्या फोडून जल्लोष साजरा केला की मी जिंकलो, तर त्या निवडणूक आयोगाने त्यांचं जे म्हणणे होते ते त्यांना आधीच त्यांचं रिझल्ट सांगितलं होतं. त्याच्याबद्दल पण त्या निवडणूक आयोगाचं मी धन्यवाद करतो. कारण की रिझल्ट लागायच्या आधी उमेदवाराला त्याचा निकाल कळतो, ही किती मोठी गोष्ट आहे. याच्यामध्ये निवडणूक प्रक्रियेला काळिंबा फासणारी गोष्ट होती, परंतु त्याच्यावरती कोणीच आवाज उचलला नाही. असो, आता 7 वर्ष आपण लोकांमध्ये जाऊन लोकांच्या प्रश्नांना, जे विकलेले 500 रुपयासाठी जे विकलेली जी लोके होती त्यांच्या सामाजिक प्रश्नांना मी कुणाल तुरेराव कार्यकर्ता म्हणून, सामाजिक कार्यकर्ता म्हणून अजून पण पुढे जाण्याचा मी प्रयत्न करेल. आणि त्यांच्या 500 रुपयाला विकणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक मतदाराला मी त्यांच्या अडलेल्या प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न करेल. एवढंच बोलतो आणि माझ्या मी आलेल्या फेसबुक लाईव्हला समाप्त करतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.